तर आजचा व्लॉग असा असणार आहे की आम्ही अलिबागला चाललो आणि 3 दिवसासाठी. ते पण तू बघू शकतोस का इकडे कुचक्यासारखं वागणं कमी आहे. अरे बघ. अरे बघतोय मी, भरता भरता बघतो पण आहे. पण नको. काय नको दाखव तू काय करतोस. भरतोय पाऊस, मेडिकल पाऊस भरतोय. हा आमच्या ट्रिप मधला म्हातारा माणूस आहे जो सगळ्यात बोर आणि सगळ्यात म्हणजे अख्ख्या जगात बोर माणूस आहे हा. तिकडे हा हे घेऊन चाललाय. हे दाखवते. हे 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 जसं शाळेतले मुलं पिकनिकला चालले. इथे कुठे बघतोय चकण्यासारखं. 100 रुपये ठेवले ते बघितले. तर आम्ही अलिबागला चाललोय 3 दिवसासाठी. आज आम्ही निघणार आहे आणि आज आम्ही 8 जण आहोत आणि आज आम्ही निघणार आहे. किती वाजता निघू आपण? 3:30-4 पर्यंत निघू. म्हणजे आम्हाला 10 वाजतील पोचायला. 8 वाजेपर्यंत पोहोचेल. आणि एवढा लेट निघून एवढा लेट पोचून तिकडेच जाऊन जेवण करायचं. आम्ही जेव्हा निघतो तेव्हाच पॅकिंग. आणि मी तुम्हाला दाखवते. हा असा सगळा पसारा आहे. सगळं पॅकिंग चालू आहे सगळं. आता हा इथे गोळ्या घेतोय. गोळ्या घ्यायची पद्धत सगळं खाली अशा गोळ्या ठेवतो पण पद्धत घ्यायची खाली. माझ्या मित्राच्या घरी, माझा मित्र आहे त्याच्या घरी चाललोय आपण. आणि 2 मिनिटं थांबा जरा, मी कामं करतोय. ही काम आहेत त्याची. या एवढ्या गोळ्या का? तर एक डोक्याची आहे, एक पोटाची आहे, एक उलटीची आहे. बोर ही आहे, बोर मी नाही आहे. मला बॅग भरायचा खूप कंटाळा येतो. मी कधीच भरत नाही. माझी बॅग हाच भरतो प्रत्येक वेळी कुठेही निघताना. भले 2 तास आधी असो, 2 दिवस आधी असो, हा माझ्या आयुष्यातला ड्रायव्हर आहे ना. आणि गाडी चालवत नाही मला माहिती आहे. तसा वाला ड्रायव्हर नाही. एवढी मोठी पदवी नको देऊ स्वतःला तू. ड्रायव्हर म्हणजे मला कुठे जायचं असेल तर अवेलेबल असला पाहिजे असा ड्रायव्हर आहे. आणि ॲक्च्युली आमचा रोरोने जायचा प्लॅन होता. बघू, मे बी जाऊ. पण येताना तर नक्की येऊ. आणि कारण भले अलिबागचं डिस्टन्स कमी असलं तरी खूप 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 वेळ लागतो. म्हणजे कंटाळा येतो अक्षरशः ना विजू. म्हणजे चालवणाऱ्याची वाट लागून जाते, गाडी चालवणाऱ्याची. तर बघू आम्ही काय काय मजा करतोय हे मी तुम्हाला दाखवेल. तर भेटू आपण थोड्या वेळाने निघताना. तोपर्यंत ह्या बोर माणसाला बघा. बाय बाय. तर आम्ही पनवेलला थांबलो होतो थोडासा नाश्ता करायला, कारण काहीच खाऊन निघालो नव्हतो. चहा वगैरे पिला आणि निघालो. किती धूळ आहे ना ही सगळी. असं वाटतं सकाळचे 4-5 वाजले. फ्रायडे सॅटर्डे संडे लॉंग वीकेंड होते ना. आता हे सगळे चालले. बघ ना, एक लाईन पूर्ण जाम आहे. डॉमिनोज मसाला आहे ना. वा, डॉमिनोज. कुठे पोहोचलोय आपण पण आता? अलिबागच्या पुढे पोहोचलोय. अलिबागच्या पुढे. आणि हे थोडेसे वेगळे चेहरे दिसतील. प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये एकच चेहरा दिसतो. ही नाही, आमच्या बिल्डिंग मधलेच दिसतात. बॅक कॅमेरा. ही तनिषा, हिच्या होणाऱ्या घरी चाललोय. आणि सुवर्णा. एवढं पानसट तोंड करून दोघे पण बोलला. हाय गाईस. इथं डॉमिनोज असेल का? चला थोड्या वेळाने भेटू. बाय. सुसूला हेल्प लागते वरून. बघितलं काय
सिरियस डिस्कशन. फायनली आम्ही निहालच्या घरी पोहोचलो. आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आणि खूप बरं वाटलं. दिसत नाही मला आंधळ आहे. माझी टॉर्च चालू आहे ना. चांदीकडे तुम्ही काय बघताय? अय भूतांनो, नाही एवढा झूम नाही होणार. गरीबाचा मोबाईल आहे. हे पण दिसतंय. हे ते खरंच काय लागलंय? शट अप. झूम कर. चला गृहप्रवेश करू क्या तनिषा? तेरा गृहप्रवेश करू. माहेरी आली. माहेरी नाही काय बोलतात ना ते हे ताट वगैरे काय ते. तुम्ही जा. विजू चप्पल देऊ मी यार माझी चप्पल थांब. हे बघा आल्या पडले. हे बघा दिसायला सुंदर अति देखणे आमचे. एक आहे त्याची पण तू सांगत नाहीये. मला माहिती कोण. तू बोलत होती गीतेश खूप छान आहे. नाही ह्याच्या अपोजिट बोलत होती की क्या काय असं बोललीच नाही. बोलली ना. हे बघ गीतेश, तू हे बघ आवर्जून. मी तुला दाखवेल. माझं पण नाहीये. चल ते लोक इथं समोर चिकन घेतात. कसलेच आहेत एका ग्रुप मधले सगळे. हे बघा तुझं तोंड भरलंय. गीतेशने घेतलंय आम्हाला सगळ्यांना. तू पण घे मला. आम्ही आता अलिबागच्या मार्केटमध्ये आलो होतो सामान घ्यायला आणि आम्हाला लुटलं. खरंच अलिबागवाले ना खरंच. का असं बोलतात लोक की अलिबाग से आए हो? ते आज कळलं आम्हाला. काय ठीक आहे पण आम्ही अलिबागला आहोत ना, तर मग अलिबागच्या लोकांना. अरे आम्ही कसे बसू? अरे बस ह्याच्यावर बस. तो येईल गाड्याला घेऊन. कुठे बसू? ह्याच्यावर गाडीवर बस. तो गाड्याला घेऊन येईल. सॉरी. हे आत कसं जात? बोलो ना. ह्यालाच दाखव आधी. हसणारी माणसं. बोल काय बोलतोय? बोल. भाकरी खाने आहे. बस 5 भाकरी है. कसली भाकरी आहे? कसली भाकरी आहे? कसली? मराठीत बोल. कसली भाकरी आहे? तांदळाची. हा नहीं बोलने आता मुझे. बोल ना. बोल. तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी. हा. आणि काय बनवणार आहे आपण ते पण सांग. जेवण सुका चिकन. सुका चिकन. चिकनचा रस्सा. चिकनचा रस्सा. आणि भात. भात. सुवर्ण मराठीत ना बोलते. हा भात कोण बनवणार आहे? भात ही बनवणार आहे त्याचं हिला. भात. भात. मी भात बनवणार आहे असं बोल. मी भात बनवणार. भात बनवणार आहे. एकदा बोल. मी भात बनवणार आहे. बनवणार आहे. हा. तिला मेरी मम्मी खूप मस्त म्हणायची. तुला माहितीये का तू खूप सुंदर दिसतोस पण ना सुवर्ण. सुंदर दिसतो ना. अरे व्ह्यूज बघून मुली येतील. तुला विचारलं का ह्याला विचारतील. ह्याचं नाव सांग. बिना पावडर लावता पण बघा काय ग्लो आहे चेहऱ्यावर. सांगते तुम्हाला, जर तुम्ही कोणाच्या घरात जात असाल पिकनिकसाठी तर तुमच्या बॉयफ्रेंडला नवऱ्यांना आधीच सांगा की आम्ही जेवण बनवणार नाही, कारण येऊन पण अडतूस लोकांसाठी आम्हाला जेवण बनवावं लागतं. काय फायदा आहे आम्हाला पिकनिकला आणून? या फडतूस लोकांसाठी आम्हाला जेवण बनवावं लागतं. बघा एक तांदूळ धुते बिचारी कधीची तुटतील ते. बिचारी खाली बसून कांदे टोमॅटो कापते.
काय फायदा सुवर्ण पिकनिकला येऊन आपला मग काम करा मग तिकडे पण जेवणच बनवते इथे पण तेच करतो मी काय मसाला बनवते काय फायदा नाही आम्हाला पिकनिकला आणलंय पण काय फायदा नाही जेवण बनवायला लावलंय काय या लोकांचा फायदा नाही ह्याच्या घरी आलं दुसरं कोणतं चिकन फ्राय करायचं फ्रीज मध्ये आधी हे तर धुवून द्या काय बोलते नाही थांब जरा असू दे चालू किया अरे नहीं क्या मसाला चिकन हे मी घरून बनवून आणलेलं वाटण मी बनवून आणलं हे तेच वाटण बोलतो त्याला ओके और आप क्या कर रहे हो तू भात बनवणार होतीस ही भात बनवणार होती पानी डाला मैंने ह्याला दाखव आणि जो हसतोय ना त्याला पण दाखव हे बघा मी चिकन मॅरिनेट केलंय मॅरिनेट केलं आहे. ह्याचं मी चिकन सुक्का बनवणार आहे आणि ही इथे चिकन ग्रेव्ही बनवत आहे आणि तनिषा इथे भाता हाय हे बघा आता आम्ही हे चिकन आहे ना मॅरिनेट करायला हे कशासाठी केलं माहिती का हे चकण्यासाठी आणि कोण चकणा खाणार हे माकड जेव्हा कशा बसले चिकन सुक्का बनवत आहे. आता मी याच्यामध्ये तेजपत्ता आणि कांदा टाकला आहे तेलामध्ये परतत आहे. जेव्हा कांदा ब्राउनिश होईल तेव्हा मी टोमॅटो माझी बायको एकटी इथे आम्हाला फ्राय चिकन करून देते आणि आम्ही लग्न झाल्याचा तोटा की लग्न झालेल्या मुलांना आणि आम्ही बघा इथे काय करतोय करावं लागतं लग्न झाल्याचा तोटा काय तोटा नाही. 4 वाजता आम्ही झोपलो सकाळी मस्त मज्जा मस्ती करून आणि खूप छान वाटत होतं 10 वाजता पण खूप मस्त वातावरण होतं. मी इथे पूर्ण पाणी टाकून धुवून घेतलं आणि चूल लावली होती फक्त शेकोटी घ्यायला. खूप भारी वाटत होतं आणि सगळे झोपलेले मी आणि स्वप्नील आम्ही उठलो होतो लवकर. सो मी बाहेर येऊन छान मस्त नजारा बघत होती.